जिल्ह्यात आज कोणतीही योजना चालू नाही। ज्या योजना चालू झाल्या त्या पूर्णत्वास आल्या नाहीत। शेवटच्या घटकांपर्यंत पाणी पोहोचले नाही, याकडे श्रीमती धानोरकर यांनी लक्ष वेधले। या योजना पूर्णत्वास पोहोचविण्यात केंद्र शासन अपयशी ठरले आहे, पण केंद्र सरकार खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने काम करीत असल्याचा त्यांनी आरोप केला। खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या पहिल्यांदाच मूल येथे आढावा बैठकीसाठी आले असताना स्थानिक पत्रकारांशी विश्रामगृहात चर्चा केली। यावेळी मूल तालुक्यातील अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती राहत नाही, कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देत नाही असा आरोप माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला। याच आरोपाची री खासदार धानोरकर यांनी ओढली। सिमेंट रस्ते तयार केले, मात्र ते पक्के रस्ते जलजीवन विभागाने फोडले। हे बुजविण्यासाठी आता अधिकारी म्हणतात निधी नाही, अशी परिस्थिती असल्याचे धोटे यांनी सांगितले। वित्त आयोगाचा पैसा मोठ्या ग्रामपंचायतीला बऱ्यापैकी येतो, मात्र छोट्या ग्रामपंचायतीला अत्यल्प निधी मिळतो, त्यामुळे या ग्रामपंचायतीला पाण्याचे वीज बिल देयक देण्यास अडचण होते, असे एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी सांगितले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत, मूल बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुन्नोले आदींची उपस्थिती होती। नल न हर घर जल, पण अजूनपर्यंत ती योजना काही पूर्णत्वास आली नाही। ज्या योजना जिल्ह्यातही आज कार्यरत आहे त्याच्यातली एकही योजना अशी नाही की जे 100% पूर्ण होऊन शेवटच्या घटकापर्यंत त्या जलजीवन मिशन योजनेचं पाणी हे लोकांना पोहोचलं असेल। नल न हर घर जल, पण अजूनपर्यंत ती योजना काही पूर्णत्वास आली नाही। ज्या योजना जिल्ह्यातही आज कार्यरत आहे त्याच्यातली एकही योजना अशी नाही की जे 100% पूर्ण होऊन शेवटच्या घटकापर्यंत त्या जलजीवन मिशन योजनेचं पाणी हे लोकांना पोहोचलं असेल। मग याच्यापेक्षा जुन्या ज्या योजना होत्या त्या तरी बऱ्या होत्या, किमान लोक पाणी तरी पित होते, पण आतापर्यंत प्रादेशिकच्या असतं म्हणजे JJMच्या किंवा या ज्या योजना आहे कुठल्याही योजनेचं पाणी हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही। म्हणजे पूर्णपणे केंद्राचं सरकार हे खोटं बोला पण रेटून बोला असं बोलणार आहे, आपल्याला स्पष्टपणे दिसतं। सुरुवातीला सगळ्या ग्रामपंचायतीचं बिल भरण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची होती, पण मध्यंतरी ग्रामविकासने एक GR काढला की ज्या ज्या ग्रामपंचायतीचे थकीत बिलं असतील ते बिलं संबंधित ग्रामपंचायतीने भरावं, जिल्हा परिषद त्याची जबाबदारी घेणार नाही। आणि आपण पाहिलं की ग्रामपंचायती ज्या 5,000च्या वरून आहे त्या ग्रामपंचायतीला काहीतरी 15 वित्त आयोगाचा पैसा 15 लाख असेल, 20 लाख असेल मिळतील, पण ज्या ग्रामपंचायती छोट्या आहेत त्यांना 15 वित्त आयोगाचा फारसा पैसा मिळत नाही। आणि मिळालेला जो निधी आहे तो आरोग्यावर किती खर्च करायचा, शिक्षणावर किती खर्च करायचा, पाण्यावर किती खर्च करायचा, याचं संपूर्ण वाटप हे जिल्हा परिषदमधून ऑलरेडी करून येते।